हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, जिचं नाव आहे पोहे आणि आलूचे पराठे. आलूचे पराठे तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण त्यामध्ये पोहे ॲड करून बघणार आहोत. तर चला तर बघूयात की ही पोहे विथ आलू रेसिपी कशी लागते पराठ्याची. तर सगळ्यात अगोदर मी इथे पोहे जे घेणार आहे त्याला व्यवस्थित मी चाळून घेते, जेणेकरून त्यातला जो चुरा असतो बारीक, चुरा ह्याच्यातून वेगळा व्हावा. चाळून घेतल्यानंतर एक साफ कपडा मी घेतलेला आहे आणि त्या कपड्याने मी हे जे पोहे आहेत ते व्यवस्थित पुसून घेणार आहे. नॉर्मली आपण पोह्यासाठी किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण पोह्याला व्यवस्थित धुवून घेतो, पण इथे आपण धुण्याची प्रोसेस करत नाही आहे. सो मी इथे एका साफ कपड्याने याला पुसून घेते आहे. त्यानंतर आपण या पोह्याची पावडर करणार आहोत मिक्सरमध्ये टाकून. त्यामुळे छान पोहे हे पुसून घ्या तुम्ही पण. तर मी पण सगळ्या बाजूंनी पोह्याला छान पुसून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण हे पोहे मिक्सरमध्ये घेऊयात. तर जवळपास मी इथे 2 वाटी पोहे घेते. प्रमाणानुसार तुम्ही पण पोहे जितके तुम्हाला वाटत असतील तितके तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बटाटे मी इथे 4 घेतलेले आहेत. त्याला व्यवस्थित मी त्याचं साल काढून घेतलेलं आहे. आपल्याला हे ॲट द एंड मिक्सरमधूनच काढायचं आहे, पण जर आपण याचे काप केले आपल्या बटाट्याचे तर कधी कधी असं होतं की व्यवस्थित साफ निघत नाही आणि काही काही छोटे छोटे असे बटाटे हे त्याच्यामध्ये राहतात. त्यामुळेच मी इथे किसून घेते. तुम्ही याच्या पोडी करून पण याला मिक्सरमधून तुम्ही काढू शकता. तर मी इथं किस तयार करून घेतलेला आहे. किस माझा झाला आहे करून. तर चला तर याला आता मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आपण. तर मी सगळ्यात अगोदर आता मिक्सरमध्ये हा घेणार आहे किस आणि व्यवस्थित पूर्ण त्याला बारीक होऊ देणार आहे. कारण पराठ्यासाठी आपल्याला असं बारीकच सारण लागणार आहे, साफ, ज्याच्यामध्ये काही जसे गोळे वगैरे नको आहेत आपल्याला. तर मी पोह्याची पण इथे पावडर बनवून घेतली आहे मिक्सरमधून, जे आपण पोहे साफ करून घेतले होते. तर ते पोहे मी इथे घेणार आहे. त्यानंतर मिक्सरमधून मी जे आत्ता बटाटे काढलेत ते पण मी इथे याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि याला आता छान मिक्स करून घेऊयात. हे पराठे खायला आलू पराठ्यापेक्षा पण एकदम चविष्ट आणि छान लागतात, कारण याच्यामध्ये पोह्यांचा पण स्वाद येतो आलूसोबत. तर याला छान मिक्स करून घेते मी आता. व्यवस्थित माझं आलू आणि पोहे मिक्स झालेत. थोडीशी मी याच्यामध्ये हळद ॲड करते. त्यानंतर थोडंसं लाल तिखट. त्यानंतर थोडासा ओवा पण मी इथे घातला आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. थोडेसे जिरे पण घालते. आणि आता परत याला आपण मिक्स करून घेऊयात. हातानेच याला मिक्स करून घ्या, कारण आपण जेव्हा एखादं पीठ मळतो तेव्हा हातानेच ते मळलेलं योग्य राहतं. थोडीशी मी कोथिंबीर पण इथेच ॲड करून घेते आता आणि याला आता मळून घेतोय आपण. याचे आपल्याला पराठे बनवायचे, त्यामुळे एकदम पण ड्राय राहून हे चालणार नाही. आपल्याला हे थोडंसं जसं आपण कणिक मळतो किंवा एखाद्या पराठ्यासाठी आपण बनवताना जसं पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी तेलाने पण याला थोडंसं इथं मळून घेते. तुम्हाला जर वाटत असेल थोडं तुम्ही अजून पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथं मी छान मळून घेतलेलं आहे. आता याचे पराठे बनवूयात आपण. तर तुम्ही एकदम पातळ पण बनवू नका आणि एकदम जाड पण ठेवू नका. व्यवस्थित आपण जसं मध्यम आकाराचे पराठे बनवतो तसेच याचे पराठे मी बनवून घेणार आहे. आता याच्यामध्ये पोहे आहेत, तर पोहे असल्यामुळे कधी कधी आपले जे काठ आहेत तर ते व्यवस्थित येणार नाहीत. ते थोडेसे असे बाहेर आल्यासारखे येतात. तर तुम्हाला जर हवं असेल तुम्ही एका भांड्याने याला आकार देऊ शकता, गोलाकार. नाहीतर हाताने पण तुम्ही इथं करून व्यवस्थित पराठा तयार करू शकता. मी हातानेच जवळपास इथे बनवलं याला आणि थोडेसे आलेत बाहेर, त्याच्यामुळे मी इथे एक भांडं यूज करते
आणि त्याने मी त्याला आकार देणार आहे. छान गोलाकार आला याला. आता बाजूचे काठ काढून घ्या आणि याला तर भाजून घेऊयात आपण. तवा तापलेला आहे माझा, तर तव्यावरती याला छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. थोडंसं तेल लावून घ्या तव्याला पण, आणि त्यानंतर याला तर मी भाजून घेते. पातळसरच केला आहे मी, तर छान लागतात पातळ पातळ. पण हे एकदम पातळ होत नसतील तर थोडं जाड आकार पण तुम्ही घेऊ शकता त्याचा. त्याच सेम प्रोसिजरनी दुसरी पण मी पराठा इथे बनवून घेते. मला जर प्रवासाला पण कुठे जायचं आहे किंवा तुम्ही आपण जे सोबत दशम्या घेतो तर त्यासोबतसुद्धा हे पराठे आपण घेऊ शकतो करून. हे प्रवासात पण खायला एकदम छान लागतात. आणि यासोबत चटणी पण आपण हिरवी चटणी बनवून घेऊ शकतो किंवा टोमॅटो केचप घेऊ शकतो, तर त्याने याला अजून चव येते. एकदम छान लागतात हे. त्याला दोन्ही बाजूंनी मी तेल लावून घेते आणि छान मी तव्यावरती याला भाजून घेणार आहे. दोन्ही साईडनी भाजला आहे माझा हाता पराठा. चला याला आता आपण काढून घेऊयात. दोन्ही साईडने करून घ्या. दुसरा पण पराठा माझा रेडी झाला आहे. या अगोदर जो मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये मी चीज पोटॅटो बॉल्स कसे बनवायचे हे करून दाखवलं होतं. ती पण एकदम नवीन रेसिपी आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आणि नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मी माझा दुसरा पराठा इथे रेडी केलेला आहे आणि तो पण मी तव्यावरती भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळे पराठे इथे रेडी करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम छान याचा स्मेल येतो आहे. आणि तुम्ही हे पराठे दुपारी किंवा जेवणामध्ये पण करू शकता. ब्रेकफास्टमध्ये पण तुम्ही हे करू शकता. तर आपण जे साधे नेहमी पोहे बनवतो त्या पोह्यापेक्षा आपण हे पराठे बनवून जर सकाळी खाल्ले तर हे हेल्दी पण असतात आणि एक नवीन स्वाद पण आपल्याला येतो. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन रेसिपीज आम्ही घेऊन येत असतो तुमच्यासाठी, तर नक्की बघत जा. चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.